स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आपले स्वातंत्र्य सैनिक जेव्हा इंग्रजांच्या कैदेत होते त्यावेळेस त्यांना जेवण अॅल्युमिनियमच्या भांड्यात देत होते। एक प्रकारे स्लो पॉइझनचं काम करत होते आणि जेणेकरून तो माणूस हळूहळू अपाहिज होत त्याची किडनी, मेंदू आणि इतर शारीरिक विकार त्याला हळूहळू उद्भवत होत असे। यांचं एवढ्यावरती भागवलं नाही। यांनी आपल्या भारतीयांना कमकुवत करण्यासाठी तुम्हाला सांगतो गावोगावी जाऊन अॅल्युमिनियमची भांडी वाटली जेणेकरून थायरॉइड सारखे आजार आपल्या इकडे पसरावे। पण मित्रांनो, आता याला उपाय आलेला आहे। आपण स्टीलची भांडी, पितळची भांडी, तांब्याची भांडी किंवा लोखंडी भांडी वापरू शकतो। आणि तुम्हाला जर पितळची किंवा तांब्याची भांडी वापरायची असेल तर त्याला कलई करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणाल तर कलई केलेले पितळाचे भांडे सगळ्यात उत्तम आहे। मी माझ्या हॉटेलमध्ये सर्व स्वयंपाक पितळाच्या पातेल्यांमध्ये बनवतो आणि लोखंडी तवे सुद्धा वापरतो जेणेकरून माझ्या ग्राहकांची आरोग्याची काळजी मला घेता येते। आता काही दिवसातच नॉनस्टिक वापरल्यामुळे काय होतं आणि ओव्हन वापरल्यामुळे सुद्धा काय होतं हे व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच। पण हे व्हिडिओ जर तुम्हाला मिस नसेल करायचे तर फॉलो करायला विसरू नका।